सगळ्यात महत्वाचं ही नोटीस शाळेच्या सर्वेक्षणाबद्दलची। हा आता शाळेचं सर्वेक्षण होईलच आणि सर्वेक्षण मध्ये जर का त्यात काही आक्षेपार्ह सापडलं तर शाळा बंद। कायमची। आम्ही अनाथ असलो तरी आम्ही कधी स्वतःला अनाथ मानत नाही, कारण तुम्ही आणि ही शाळा आमची आईबा आहे। या सगळ्यामध्ये भाऊराव तुम्ही आम्हाला कॉपरेट करा। अहो पण सर, अपघाताचं कारण सोडलं तर दुसरं कुठलं कारण नाहीये सर्वेक्षणासाठी। आम्ही हे मुद्दाम करतोय काय? हा, आमच्याकडे दुसरा ऑप्शनच नाहीये। चला येतो। नाना, हाँ तुम्ही इथंच थांबा, मी जरा आलो जाऊन। ठीक आहे। नाना ते काय झालं दाखला मालक? नाही काय नाही, आलोच। नंतर कॉल करा। एवढी कष्टानं फुलवलेली माझी शाळा तर उजाड होणार आहे। तरी मी तुम्हाला आधीच सांगत होते, वेळेत अशी शाळा विकून टाका म्हणून। नमस्कार भाऊ। थांबा। भाऊ जिवंत आहेत का नाही तेच बघायला आलात ना? सावी, असं काय बोलतेस? तुला काय वाटतंय हे सगळं मी केलंय? हे बघ, आत्ताच क्लिअर करून टाकतो, यात माझा काही संबंध नाहीये। अहो अजून किती खोटं बोलणार आहात? पोलिसांच्या तोंडून तुमचं नाव स्वतःच्या कानांनी ऐकलंय मी। काय? पोलीस? अगं पण ते माझं नाव का घेतील? मला माहित होतं तुम्ही असं कबूल नाही करणार, पण हे सगळं मी प्रूव्ह करून दाखवणारच। ठीक आहे, दाखवच प्रूव्ह करून। नाही, मला पण कळू दे ना, या धैर्य मुजुमदारचं नाव वापरून हा नालायकपणा करायची हिंमत कोणाची झाली आहे ती।
पाळती ठिकाणावर आहेत का रे तुमची? आणि कोणी सांगितलं होतं तुम्हाला स्वतःची अक्कल पाजळायला? अक्कल शाबवते म्हणून तर हा पराक्रम गाजवलाय. विलास, मार मार अजून मारून मारून माझा जीव घेतला ना तरी चालेल, पण मी सांगतो ना तुला, मी जे काय केलं ना ते योग्य केलंय. आणि शाळा मिळवण्याचा मार्ग आमच्यामुळेच मोकळा झालाय हे लक्षात ठेव. अरे पण धैर्याची ही पद्धत नाहीये कामाची. आणि शाळा मिळावी म्हणून लहान मुलांचा जीव धोक्यात घालण्याचा विचार त्याच्या स्वप्नात सुद्धा शिवणार नाही. तुम्ही काय केलं हे जर का त्याला कळलं ना तर तुमचा जीव घेईल तो. आमचं आम्ही डील करू. हात जोडते. आता दोघांनी पण तोंडाला आणि पायाला कुलूप लावून गुमान इथे पडून राहा. मी आई मी कुठं होतो यार? दादा दादा तू असं मुलांच्या जीवावर उठायला नको होतं. मी काय सांगते कळलं ना? इथनं बाहेर पडायचा विचार सुद्धा मनात आणू नका. गाठ माझ्याशी आहे. दारू ढोसून न गाढवासारखे लोळा एक वेळ, पण घरातनं बाहेर पडायचं नाही. काय आहे, हा? आई ते चहा पाणी काय हवंय का ते विचारायला आले होते. ताई चला. झालं फुटलं भांड, ते पण डायरेक्ट आई समोर. तू पलटी खाल्लीस? पलटी नाही खाल्ली, तुझ्यासारखी ना मला पण पडली असती म्हणून बोललो. एकही माणूस ओळखीचा वाटत नाही. मी त्या माणसाला बघितल्यासारखं वाटतंय. कुठल्या माणसाला? नाना, ह्या व्हिडिओत एक माणूस मिसिंग आहे. तो माणूस सावीच्या घराबाहेर होता. जशी त्याची आणि माझी नजरानजर झाली तसा त्यानं पळ काढला. आणि त्या दिवशी शाळेत स्फोट व्हायच्या अगोदर तोच माणूस मला शाळेच्या एरियात दिसला होता. तसाच शर्ट, तशीच पर्सनॅलिटी. नाना, तिकडे काहीतरी हालचाल जाणवती. हा आठवलं. काय लिंक असेल त्या माणसाची? कुठं असेल तो? शिट यार, मी असायला पाहिजे होतो तिथं. पोलीस युस्तवर निदान धरून तर ठेवलं असतं त्यांना. निदान मागावर तर गेलो असतो. पराग इकडे हे बघ.
बारकोड? हे त्या ट्रान्समीटरचं बारकोड आहे. ह्या बारकोडनं आपल्याला दुकानाची झाटझाट इन्फॉर्मेशन मिळेल सगळी. पराग, नुसत्या बारकोड वरून कसं कळणार आहे? इतकं सोपं असतं तर मी नसतं का शोधून काढलं? तू थांब गे, स्कॅन तर करू देत. स्कॅन केल्या गेल्या दुकानाचं लोकेशन, दुकानाचं नाव, दुकानाचं हाव त्याव सगळं सगळं मिळते बघ. येस, गॉट इट. मिळाली इन्फॉर्मेशन. दुकान कोल्हापुरातच आहे आपल्या. चालेल, चल तिथं जाऊन ना याच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन काढू. आणि हे ट्रान्समीटर कुणी बनवून घेतलंय त्याच्याबद्दल पण तिथं जाऊनच कळेल आपल्याला. रीने, तू इथंच थांब, आम्ही दोघं जाऊन येतो. हा चालतंय, सांभाळून जावा. चल. सावे, कुठं निघालीस? आई, आता हे सगळं कुणी केलंय त्याला शोधून काढल्याशिवाय नो रिटर्न एंट्री. चल बरं. सावे, अगं आधीच गेलेला एक माणूस रिटर्न आलेला नाही आणि आता दुसरा पण. हा, पोचतो मी. टाकलं मला बंगल्यावर बोलवले, मला जायला पाहिजे लगेच. मग एक काम करा, तुम्ही गाडी घेऊन जा. मी साईटवरच थांबतो. तुमचं आटोपलं की मला पिक करायला या. हो हो, लगेच येतो. नाना, एक मिनिट. तुम्ही एक काम करा, तुम्ही ऑटोनं जा. मला जरा अर्जंट काम आहे, मी आलोच. ठीक आहे. रिक्षा. अरे 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 अरे, वाईट झालं ताई, वाईट झालं, वाईट. आपल्याच घरातल्या माणसाने एखादी गोष्ट लपवून करणं म्हणजे छे 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 छे. नाही म्हणजे एखादी गोष्ट लपवायला लागत असेल तर ती लपवली पाहिजे. नव्हे नव्हे, लपवलीच पाहिजे. जशी मी लपवली आहे तशी. अरे 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 अरे, काय होणार ताईचं, माझ्या काय होणार ताईचं. बक्की म्हणजे ही गोष्ट जर धैर्यला समजली तर मग भावा भावात भांडणं. बिचारी माझी ताई. म्हणजे इकडं आड आणि इकडं वीर, मध्येच अडकली. वाईट बाबा, वाईट 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 वाईट, लय वाईट. पण या सगळ्यातनं सुद्धा मी तुला वाचवू शकतो. मुजुमदाराचं घर वाचलं पाहिजे हेच माझ्या मनात आहे. काय घर शाबूत असेल तर माझी इरा या घरात सून म्हणून वाजत गाजत येणार. येणार ना? येणार ना. पण त्याआधी या सगळ्यातनं बाहेर कसं पडायचं ते सांग. बस बस ताई बस. अगं काय करायला लागलीस हे? बस बस. आता तू मला रडवणार आहेस का? सांग बू. मुजुमदाराचं नाव
कुठल्याही डागाशिवाय झळकत राहील. आता ही जबाबदारी माझी. दादा हे ट्रान्समीटर कुणी बनवून घेतले जरा सांगता का? मॅडम असं कसं सांगणार? लक्षात ठेवाय का एक गिरायक असतं का? हो, तो काय आईस्क्रीम घेऊन गेलाय? त्यानं नेलेल्या या ट्रान्समीटर वरती युनिक बारकोड असतो. याची रिसिट किंवा डुप्लिकेट कॉपी असेलच ना तुमच्याकडे? बघा, चेक करा. हो हो. हा, हे बघा. नाव आणि नंबर दोन्ही आहे ना? हो. थँक्यू. आता मी सांगते तसं कर. आणि फोन रेकॉर्ड कर. हॅलो. हॅलो, स्पेशल कॉल आहे. मुजुमदारांकडून बोलतोय. त्यांनी तुम्हाला कॉल लावायला सांगितलेला. तुमचं काम एकदम वांड, एकदम चांगले, एकदम झकास झाले बघा. साहेबांना आवडलं ना? एकदम फर्स्ट क्लास मध्ये तोंड केलं बघा त्या म्हाताऱ्याचं. हा, खरंच चांगलं काम केलं. आणि शाळेचं काय? मुजुमदारांनी सांगितलंय आणि काम होणार नाही असं होईल का? हॅलो. हा, तुम्हाला एक स्पेशल बक्षीस द्यायला सांगितलंय साहेबांनी. बक्षीस? आपल्या नेहमीच्या स्पॉटवर यायचं ना? नाही, तुम्ही एक काम करा. या नंबरवर मी तुम्हाला लोकेशन शेअर करतो. इथे या झटकन. मी येतो. हा. आता याचं काही खरं नाही बघ. दादा, आता ती दोघ जण आलती, ती कसली चौकशी करत होते? कोण दोघंच? कोणी नाही आलं इकडे. अहो, आत्ताच तर इथनं गेलेत की ते. नाही, कोण नाही. सांगताय का मुकाट्यानं? हा, ते ट्रान्समीटर बद्दल चौकशी करत होते. ज्यानं बनवून घेतलंय त्यालाच गाठाय गेल्यात वाटतं. बोल. हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो, कुठेपर्यंत आलाय? ते काय 2 पावलं टाकले की पोहोचलो. हा, लवकर या. 2 मिनिटात साहेब पोचतायत. लवकर या. हा, हॅलो. सोडा मला, सोडा.
कोण आहे तुम्ही? सांग, मुजुमदारांच्या सांगण्यावरूनच केलंस ना? बोल. थांब थांब थांब. परत धैर्य. बरोबर टायमिंगला आलात ना स्वतःच्या माणसाला वाचवायला. हो हॅलो, मी पकडतच होतो त्याला, पण तेवढ्यात त्यानं मला धक्का दिला. अजून किती खोटं बोलणार आहात? मुद्दाम त्याला जाऊ दिलं ना, माझ्या हाताला लागू नये म्हणून. ठीक आहे, माझ्याकडचं रेकॉर्डिंग तुम्हाला जेलात पाठवायला पुरेसं आहे. त्याच्यात त्यानं स्पष्ट सांगितलंय मुजुमदारांच्या सांगण्यावरून त्यांनी शाळा पाडली. भाऊराव नाईक यांची शाळा पाडण्यामागे ज्या माणसाचा हात होता तो सापडलाय. आताच मिळालेल्या माहितीनुसार मुजुमदारांच्या घरातून त्याला अटक करून राजवाडा पोलीस स्टेशनला नेण्यात आले आहे. चल. शाळेचा खरा आरोपी सापडल्यावर तुमचं काय मत आहे सर? जे काय झालंय त्याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती होईल. गडबड करू नका, बाजूला व्हा तुम्ही. बाजूला व्हा, सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळतील तुम्हाला. यार त्याला दादा